नमस्कार मंडळी, पहिलं स्वागत आहे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती। आणि मी आता गुहागर जानवळीमध्ये आहे आणि जानवळी गावामध्ये ना खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस लागतोय। जवळजवळ साधारण 4च्या दरम्यान मी चिपळूणवरून निघालो होतो आणि चिपळूण ते गुहागर म्हणजे शृंगारजवळीचा जवळजवळ 1 तासाचा प्रवास। आणि ह्या प्रवासामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस लागत होता आणि तो पाऊस अजूनपर्यंत मुसळधार पाऊस लागतोय। माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघितलं तर हळूहळू हिरवळ उठायला सुरुवात झाली। कोणी म्हणणार नाही का मे महिना आहे, मे महिन्यामध्ये अक्षरशः धुवाधार असा जून जुलैमध्ये जसा पाऊस लागतो त्याप्रमाणे पाऊस लागतोय। आणि आमच्या खालच्या बाजूलाच म्हणजे घराच्या जवळच नदी आहे, ती नदी पूर्ण सुकली होती, उन्हाळ्यामध्ये पूर्ण सुकून जाते, तिला पाणी नसतं। त्या नदीला सुद्धा पाणी आलंय आणि त्या ठिकाणी रात्रीच्या तुम्हाला गॅस बत्त्या बॅटऱ्या दिसतात रात्रीच्या। घाबरू नका, असं वेगळं काही नाही आहे। तर सगळेजण खेकडे पकडण्यासाठी तिकडे येत असतात, त्यामुळे सगळेजण गावकरी खेकडे पकडायला आलेले आहेत। आता जवळजवळ काळोख मिळेल तुम्हाला, थोड्या वेळाने तुम्हाला नदीवरती तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात गॅस बत्ती, त्यानंतर बॅटऱ्या सुद्धा दिसतील। आणि हे बघा, या शेतामध्ये पाणी बघा, पूर्ण ढगाळ वातावरण आहे। आता 6:45 वाजता आहेत आणि 6:45 वाजता म्हणजे अगोदर दिवस मोठा असल्यामुळे उजेड असायचा चांगला, पण आता ढग आले, त्यानंतर पावसाचं वातावरण, त्यामुळे थोडा अंधार असं वाटतोय आणि जवळजवळ 7-7:30 पर्यंत पूर्ण काळोख होईल इकडे। आणि ह्या शेतामध्ये घराच्या, हे आमचं इकडे घर आहे, तुम्हाला इकडे थोडं पोपईची वगैरे नारळाची झाडं दिसत आहेत ना, तिथंच आमचं बरोबर खाली घर आहे। आणि ही मागची बाजू आहे, तर मागच्या बाजूला तुम्ही बघितलं तर पूर्ण शेतामध्ये बघा किती मोठ्या प्रमाणात पाणी साठलं आहे। आणि ह्या साठलेल्या पाण्यामधून म्हणजे निव्वळ पाण्यामधून चालताना ना एकदम भारी वाटतंय। आणि हा रस्ता आहे तो थोडे गुरं वगैरे इकडे जात असतात, त्यानंतर रानटी प्राणी वगैरे असतील, डुक्कर, शालजीव, त्यानंतर शाळींदर वगैरे इकडे खूप मोठ्या प्रमाणावरती असतात। तर इकडे कोण आता शेती वगैरे करत नाही, गुरं चरण्यासाठी वगैरे येत असतात इकडे। तर जाताना बघितलं ना तर मला खूप मोठ्या प्रमाणावरती इथं खैराची वगैरे झाडं आहेत, हे बघा अशी छोटी छोटी झाडं आहेत, त्यानंतर खैराची सुद्धा झाडं आहेत, त्यामुळे जाताना थोडा त्रास होतो। खेकडा आहे म्हणजे पांढरा खेकडा आहे, हा खात नाहीत, पण हा खेकडा बघितला तर इथे पिल्लं सोडण्यासाठी आलेला आहे। तुम्ही थोडा पकडून चावला तर मध्ये काही खरं नाही, पिल्लं सोडते, ही पिल्लं सोडायला आलेली। थांब 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 थांब, चावू नको मला। तर हा बघा पांढरा खेकडा, आणि असं त्यांनी त्याचं पोट बघा असं उघडून ठेवलं आहे आणि ह्याच्यामध्ये छोटी छोटी पिल्लं आहेत, ते पिल्लं सोडण्यासाठी हा खेकडा इथे आलेला आहे। तर तुम्हाला ह्या शेतामधून तुम्ही असं फिरलात ना तर तुम्हाला भरपूर असे खेकडे दिसतील। हा बघा, हा एक दुसरा खेकडा आहे, घोगड बोलतो, पांढरा खेकडा। त्यानंतर अजून थोडं पुढे जाऊया, बघा पाणी साठलंय ना पूर्ण, ह्या पाण्यामध्ये असे तुम्हाला हे पांढरे खेकडे दिसतील। आणि तुम्ही थोडं पुढे गेलात आणि नदी लागते, त्या नदीमध्ये रात्री 7 वाजता वगैरे काळोख पडला की काळे खेकडे बाहेर पडतात आणि काळ्या खेकड्यांचा रस्सा झणझणीत खूप छान होतो। बघा पूर्ण सुकी नदी होती आणि हा जो 4-5 दिवसापासून जो मुसळधार पाऊस पडतोय ना त्याच्यामध्ये पूर्ण नदीला असं पाणी आलंय, गढूळ पाणी आहे, पहिलाच पाऊस आहे, त्यानंतर आलेलं हे नदीचं पाणी आहे। आणि मे महिन्यामध्येच, मला आठवत नाहीये की मे महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडून पूर्ण नदीला पाणी आलेलं। साधारण जूनमध्ये 20 तारखेनंतर 15 तारखेनंतर पाणी यायचं, पण आता कालच पाणी म्हणजे जवळजवळ 2-3 दिवसापूर्वी मे महिन्यामध्येच 20-22 तारखेलाच पाणी आलंय आणि पूर्ण शेत आहे ते तुडुंब पाण्याने भरलंय। वातावरण बघितलं तर ढग दिसतात, म्हणजे अजून मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडू शकतो। म्हणजे अगोदर शेती केली जायची इथे, पण आता शेती वगैरे करत असल्यामुळे सगळं तुम्हाला इथे जे सुकलेलं गवत दिसतंय ना, मे महिन्यामध्ये सुकलेलं गवत ते पूर्ण गायब होईल आणि काही दिवसांतर तुम्हाला ही पूर्ण जागा हिरवीगार दिसेल। खालच्या बाजूला जी पडीक जमीन आहे त्या ठिकाणी सुद्धा शेती होत नाही आणि आता तुम्हाला पूर्ण सुकलेलं गवत दिसतंय ना, पूर्ण असं सोनेरी कलरचं, तुम्ही 15-20 दिवसानंतर तुम्हाला मी दाखवेन ह्या ठिकाणी पूर्ण हिरवळ होणार आहे, पूर्ण मोठ्या प्रमाणावरती, जवळजवळ ढोपराच्या वरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती इथं गवत वाढतं। ही बाजू सुद्धा तशीच पडीक आहे, ह्या ठिकाणी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती गवत वाढतं आणि गुरं वगैरे चरण्यासाठी येत असतात। आणि ह्या ठिकाणी आहे ना डुक्कर रात्रीचे, त्यानंतर शाळजीव सुद्धा येते, कारण की हे जी माती त्या भुसभुसूत होते त्याच्यामध्ये गांडूळ असतात, ते गांडूळ खाण्यासाठी वन्य प्राणी येत असतात, म्हणजे डुक्कर वगैरे येत असतात खूप मोठ्या प्रमाणावरती। आमच्या इथे मागच्या बाजूला जंगल आहे ना, तिकडे वेगवेगळे वन्य प्राणी येत असतात। आणि सुपारीची झाडे आहेत माझी इथली, इकडे थोडं पाणी कमी असल्यामुळे थोडे बघा तिकडे सुकलेली दिसत होती, पण आता ती पाणी भेटल्यामुळे सुकावलेत झाडं। आणि हे घर आहे, तर घराच्या अंगणामध्ये तुम्हाला दाखवतो, हे बघा पावसामुळे कसं पूर्ण रूप बदलून गेलं। इथं केळीची झाडं आहे आणि घराच्या पावळी तुम्हाला दाखवतो, एवढ्या मोठ्या प्रमाणात सध्या आता पाऊस चालू आहे। आणि आज संध्याकाळी आहे ना खेकडे पकडायला जाण्याचा प्लॅनिंग आहे। आणि इकडे नारळ आणि सुपारीची बाग आहे छोटीशी, ही बागसुद्धा तुम्हाला मी दाखवतो। ह्या ठिकाणी सुद्धा हळूहळू पाणी साठायला सुरुवात झालं आहे, हे बघा किती मोठ्या प्रमाणावरती इथे पाऊस पडतोय। आणि इथे काही ठिकाणी आहे ना अजून सुद्धा बोंड होती, काजू बी होती, ते आता सगळे पडून गेलेत। आणि जी एखादी काजू बी पानाखाली लपून राहील ती आता
तुम्हाला झाडाच्या रूपात दिसेल. थोड्या वेळातच ती थोड्या 7-8 दिवसातच तिला कोंब येईल आणि इथे काजूचं झाड तयार होईल. या ठिकाणी खूप पानं दिसते आणि इथे एखादी काजूची बी झाली ना तर ती रुजते. आणि ह्या ठिकाणी बघितलं तर नारळाची झाडं वगैरे आहेत. ते नारळाची झाडं सुकावलेत कारण की खूप मोठ्या प्रमाणावरती नारळांना पाणी लागतं. इकडे एक सुपारीचं झाड आहे आणि ह्या खालच्या बाजूलाची नदी नाही, त्यात ह्या खालच्या बाजूलाच एक नदी आहे आणि खालच्या मगाशी आपण गेलो होतो ना ह्या बाजूला, तीच नदी इकडे पुढं आले. आणि ह्या ठिकाणी खूप मोठं पाणी आलं ना तर छोटी मुलं वगैरे सुद्धा बघितलं तर आपण इथे पोहण्यासाठी वगैरे येत असतात. आणि हे बघा इथे एक काजूचं झाड तयार झालेलं आहे. मी पाणी टाकायचो ना नारळाला तर तिथे एक काजूची बी होती, ती रुजली आणि सुंदर असं काजूचं रोप तयार झालं आहे. तर किती मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय बघा ग्वागरला. आणि फक्त ग्वागरलाच नाही, पूर्ण कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडतोय. चिपळूणवरून निघालो ना 4 वाजता तेव्हा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात चिपळूणमध्ये पाऊस पडत होता हा. आणि त्याच पद्धतीचा पाऊस इकडे ग्वागरला जानवळे गावामध्ये चालू आहे. आणि वारा थोडासा वारासुद्धा सुटतो. आपण बघितलं तर पावसाबरोबर वारासुद्धा येतोय. तिलासुद्धा देण्यात आलेला आहे, रेड अलर्ट आहे. वारे येतील खूप मोठ्या प्रमाणावरती, त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडेल. आणि आमचं इथं अंगण बघा, अंगण पूर्ण पावसामुळे कसं दिसतंय. आणि हे पाणी सगळं इकडे साठून आहे ना या बाजूला इकडे खाली जात आहे. एवढा मोठ्या प्रमाणावरती सध्या आता पाऊस चालू आहे. ग्वागरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस चालू आहे. आपण बघितलं संध्याकाळचे आता 7 वाजले तरी 7 वाजल्यानंतरचे दृश्य आहे. आणि वारासुद्धा आहे. आपण हे समोरची सुपारीची त्यानंतर नारळाची झाडं बघितली नाही, तुम्हाला थोडं लक्षात येईल की थोडा वारासुद्धा आहे. आणि जानवळे गावामध्ये, ग्वागरमध्ये, त्यानंतर चिपळूणमध्ये या ठिकाणी सर्वच ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडतोय. आणि आता परिस्थिती बघितलं ना, जसा जसा संध्याकाळ होती तसा पावसाचा जोर वाढतोय. कारण की हा जो पाऊस आहे ना स्टार्टिंगला जेव्हा 4-5 दिवसापूर्वी लागायचा तेव्हा रात्री 12-2 वाजता वगैरे असा मुसळधार लागायचा, दिवसभर ऊन असायचं. आणि 5-6 दिवसापासून हा पाऊस कंटिन्यू दिवसभरच लागतोय. म्हणजे असं पाऊस थांबलेला नाही किंवा 3-4 दिवसापासून कोणी ऊनच बघितलेलं नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती हा पाऊस चालू आहे, कंटिन्यू रिमझिम रिमझिम पूर्ण ढग. आता 3-4 दिवस ऊन सूर्यप्रकाश बघायलाच मिळाला नाही आहे. आणि आता तर हळूहळू थोडं वातावरण बदलत जात आहे. जसं जसं मुसळधार पाऊस येत जातोय त्यानंतर वारासुद्धा सुटतोय. आणि रात्री 8-9च्या दरम्यान काही वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती वारा सुटतो. आणि आता कोकणामधील ही परिस्थिती आहे. कारण कोकणामध्ये आपण बघितलं तर ह्या टायमाला ना आंबे फणस खाण्यासाठी पूर्ण मुंबईकरी गावाला येत असतात. त्यानंतर मामाकडे कोण जात असतो. त्यानंतर काही जण बीचवरती फिरायला येत असतात कारण की खूप मोठ्या प्रमाणात ऊन पडत असतं आणि प्रत्येकजण बीचवरती फिरायला येत असतो, पर्यटन स्थळांचा आनंद घेण्यासाठी येत असतो. पण आता कोकणामध्ये आलात ना तुम्हाला पावसाळी तुमची ट्रिप होईल. पावसाळ्याचं सौंदर्य तुम्हाला आता मे महिन्यामध्ये पाहायला मिळेल. एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आता पाऊस चालू आहे. पण एकदम झकात झालंय, गार झालंय. 15 दिवसापूर्वी कडकडीत ऊन पडायचं, गरमी व्हायची आणि 3-4 दिवसामध्येच पूर्ण वातावरण बदललं गेलं. आणि आमच्या इकडे ग्वागरमध्ये पूर्ण मोठ्या प्रमाणावरती पाऊस पडल्यामुळे गारठा आलाय आणि ह्या पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती गारवा आहे.